धन्यवाद. आखाड्यातली गर्दी कमी करा. चला बाहेर घ्या, बाहेर घ्या. देवा 1 मिनिट. ही बाळासाहेबजी दांडेकर, बाळासाहेब ही बाहेर काढा, ही बोटवाली काढा बाहेर, ही बोटवाली. ती त्याच्या भागातली आहे. ती दिसत नाही का आपल्याला बघून? आपल्या भागवाला भेटल्या आपण नाही म्हणत का आपचा इथं. चला कुस्ती लावून घ्या आणि कुस्तीला प्रारंभ करून घ्यायचा आहे. एक प्रेक्षणीय आणि तगडी कुस्ती लागते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर भाऊ सोपाना कामटे आणि उद्योगपती ज्ञानबा नामदेव कामटे व बंधू यांच्या वतीनं 3 लाख रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे. कुस्तीला प्रारंभ करायचा आहे. कुस्तीला पंच म्हणून बाळासाहेबजी दांडेकर, वस्ताद पैलवान बाळासाहेबजी दांडेकर. शेवटची कुस्ती लागते, खाली बसून घ्या. भाऊ बोला. वस्ताद गणेश भाऊ. या वर्षी आपल्या कोंढाबुद्रुक गावच्या आखाड्याची शेवटची कुस्ती. हॅलो. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराजजी पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांची होत आहे. खऱ्या अर्थानं आपण सगळ्याच मान्यवरांनी गावातील अनेकांनी हस्ते परहस्ते मदत केली. सगळ्या ग्रामस्थांनी पूर्ण आर्थिक सहभाग घेतला. सगळ्यांनी भरघोस मदत केली. विशेषतः तरुण वर्गांनी मोलाचं सहकार्य केलं. कोंढवा पोलीस स्टेशनचे PI गाडगे साहेब, येवलेडी पोलीस स्टेशनचे PI MK पाटील साहेब, त्यांच्या सर्व टीमने पूर्णपणे मदत केली, सहकार्य केलं. सगळ्यांच्या मदतीमुळं हा उत्सवाची सांगता आज महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांच्या कुस्ती सांगते होते. आणि विशेषतः थापा पैलवान मूर्ती लहानपण कीर्ती महान आपल्या गावच्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये आल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. खऱ्या अर्थानं कोंढाबुद्रुक गाव हे गाव त्या ठिकाणी कुस्तीची परंपरा जोपासणारं गाव आहे. या आखाड्यात मला नेहमी आठवण येते. गेली 30-40 वर्ष मी पाहतो तसं आमचे साहेबराव दांडेकर सातत्यानं गावच्या आखाड्यामध्ये भाग घ्यायचे, मदत करायचे, सहकार्य करायचे. आज त्यांचा मुलगा बाळासाहेब दांडेकर आज समर्थमंत्र्यांचे त्या ठिकाणी बाजू सांभाळतोय. बाबाची उणीव त्या ठिकाणी भासत नाही. बाळासाहेब स्वतः दाती लक्ष घालून या गावच्या कुस्तीचा आखाडा कसा चांगला पार पडेल याकरता मेहनत घेतो. आम्ही फक्त सांगतो तुम्ही त्यासाठी लक्ष घाला, चांगल्या कुस्त्या लावा, लोकांची तक्रार येऊन देऊ नका आणि बदलचे पैसे घालून बाळासाहेब दांडेकर त्या ठिकाणी आपल्या गावच्या कुस्तीमध्ये भाग घेऊन मदत करता. आवड तुम्ही त्याचं गावात असला तरी एक तरुण सहकारी त्याचा एक आभार व्यक्त करतो. त्यांनी त्यांची दोन्ही मुलं चांगले नामांकित मल्ल व्हाव्याकरता प्रयत्न करतात. गावची परंपरा जोपायचं काम आपण सगळे करता. सगळ्यांचं व्यक्तिशः मी आभार व्यक्त करतो. कोंढाबुद्रुक गाव या गावाला आगळीवेगळी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. यासाठी कामते त्या ठिकाणी आमचे सर्वांचे पूर्वज यांनी यांच्या नावाने स्टेडियम महापालिकेने उभं केलं. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. यासाठी कामते यांनी पुणे शहराला पाणीपुरवठा व्हावा याकरता खूप मोठं काम केलं. आणि काम करताना 2 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आले होते. त्यांना शाबास केली. अशा आमच्या सर्वांचे पूर्वज यासाठी कामच्या नावाने महापालिका स्टेडियम केल्यामुळं आज चांगल्या कुस्त्या करता आल्या. मी परत एकदा आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्या ठिकाणी वाघोलीमध्ये चालू आहे. महाराष्ट्राची परंपरा जोपायचं काम सगळेच करतात. विशेषतः पुणे शहर तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे सातत्यानं आपल्या गावामध्ये येऊन सगळ्या तरुणांना मदत करतात. त्यांचं काही आवडतो उल्लेख करतो. आपले माजी महापौर प्रशांत जगताप
हे देखील आले, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि थापाजी, तुम्ही मालटी समजतं का? मालटी समझते का? नहीं, हिंदी हिंदी है. हिंदी. मैं तो तुम्हारे बहुत बार लाइव कुश्ती देखता हूँ यूट्यूब पे, और आपके बहुत सी कुश्ती है और कितने भी पैदा आनंद हो, आपका नौबेज बहुत अच्छा लगता है. सब लोगों ने खड़े होकर तालियां बजाई. अगले साल भी आप आओ थापा जी, अगले साल भी आप आओ, लेकिन हम तय करेंगे किसके साथ कुश्ती खेलने की है. क्या आपने चुनाने का, हम तय करेंगे. सुनील कामटे यांच्या हस्ते त्या ठिकाणी लावा युवा नेते सुनील कामटे यांच्या हस्ते थापांची सत्कार होते. सुनील, चांगली कुस्ती लावली, तुझा आभार, धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचा आभार. शिवाजी अण्णा, तुम्हाला थापाची टोपी घातली, तुम्ही चांगली मदत केली. आज पैशाला हात आखडता घेऊ नका, चांगलं काम चाललं आहे, असं काम चालू द्या. बरेचचं ऐका, वकिलांचं ऐका, तरच चांगलं तुमचं होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. परत एकदा थापाजी खूप खूप धन्यवाद और आपका मैं आभार व्यक्त करता हूँ. और आपको आपने अच्छी या कुश्ती खेली है, हाथ लगाओ, पैसा मत घेऊ. चला, कुस्ती चालू आहे. 1 नंबरची 3 लाख रुपये इनामाव कुस्ती आहे. माऊली दादा, ज्ञानोबा माऊली कामटे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरभाऊ कामटे यांच्या वतीनं वस्ताद गणेशजी दांगण, तुम्ही सत्कार घेताय, फक्त नारळ तर घ्या. आपण दरवर्षी आपण गणेश भाऊ दांगण, आपण दरवर्षी आता तुम्हाला कुठल्या अपेक्षा, अनेक पैलवान घडवलेत. उत्सव प्रमुख जालिंदर भाऊ कामठे आपल्याला नम्रविनंती करतो की गणेश पाटलांचा आपण या ठिकाणी सन्मान करा. गणेश भाऊ दांगट वस्तादांचा सन्मान होतोय. अहो, उद्याचे महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी लढणारा, त्याच्यासाठी लढणारा पृथ्वीराज पाटील आणि महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्याने उतरलेला माऊली कोकाटे, अशी 3 लाख रुपये इनामाची कुस्ती चालली. टाळ्या करा जरा त्या दोन्ही पोरांसाठी. आज महाराष्ट्र केसरीला प्रारंभ झालेला आहे. त्यांच्या कुस्त्या पडल्या नाहीत म्हणून आज आपल्या मैदानाला ती उपस्थित झाली. पृथ्वीराज पाटील हा देवटाण्याचा कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान, 22 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली त्या पृथ्वीराज पाटलानं. भारतीय सेना दलामध्ये, फौजी आर्मी मध्ये, टाळ्या करा त्याच्यासाठी. आणि माऊली कोकाटे, हनुमानाकडेला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा, अशी कुस्ती चालली आहे. सागर सांगळे बाईकची संपर्क झाला. आणि पैलवान सौरभ दादा कामटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी, पैलवान सौरभ दादा कामटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे, माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पैलवान सौरभ दादा कामटे, आपलं मनापासून धन्यवाद आहे. दादाश्री, थोडं इकडे या. सागर दादा, कुस्ती दिसू द्या, फार चांगली कुस्ती आहे. देवा, जल्दी चलो, जल्दी चलो थोड़ा. हो. गणेश अण्णा कामटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद गणेश अण्णा कामटे, सौरभ दादा कामटे. शबास. माऊली आणि पृथ्वीराज दादा आखाड्यामध्ये उभे राहिलेले, विनंती इकडे या. अण्णा, मधुकर अण्णा, इकडे या, कुस्ती दिसू द्या थोडी. एक तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू झालेली आहे. तिकीट लावून सुद्धा ही पोरं कुस्त्या करत नाहीत. एवढी महाराष्ट्रातली टॉपची कुस्ती आज कोंडव्यात संपन्न होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर भाऊ कामटे आणि उद्योगपती ज्ञानोबा माऊली कामटे यांच्या वतीनं 3 लाख रुपये इनामावरती लढत चालू झालेली आहे. मातीसाठी कुस्ती थांबू नका, एकदाच माती घ्या दोघं पण. पैलवान माऊली कोकाटे आणि पृथ्वीराज पाटील या मैदानातली 1 नंबरची लढत. कोण कुणाला भारी पडणार? माऊली विजय होणार का पृथ्वी विजय मारणार, याचा फैसला होणार. देवा बैठ जाओ. देपा, सागर दादा,
त्याला म्हणाव कपडे घाल, नाही तर खाली बस आता इथं थोडा वेळ. एक चांगली कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. सागर दादा, देवा देवा भाई, ओ देवा, शर्ट पहनो और बैठ जाओ इधर में. ग्रामस्थांना विनंती, चांगली कुस्ती लागली इकडे आखाड्यामध्ये. काय बघायचं असेल तर हे खरं बघा. हो, आपण मनोरंजनासाठी टाळ्या वाजवल्या, चांगली गोष्ट आहे, पण महाराष्ट्रातल्या या तगड्या कुस्तीसाठी टाळ्या करा जरा. 12-12 वर्ष झालं पोरं तालमीमध्ये आहेत. वर्षाला 10-10, 12-12 लाख रुपये खर्च करतात त्यांच्या घरची. तेव्हा एवढ्या ताकदीची पोरं तयार होतात. एवढं सोपं नाही पैलवान, एका दिवसात घडत नाही. तुमच्या पोरला 4 दिवस तालमीत घेऊन जाऊन दाखवा आणि मग कळतं पैलवान की काय चीज असते ती. राजेंद्रजी विंताडे नगरसेवक यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. शेवटची कुस्ती सोडवली जाणार नाही, ग्रामस्थांकडून सूचना आहे. पैलवान दोघंही नोंद घ्या. माऊली आणि पृथ्वी कुस्ती करावीच लागेल. महाराष्ट्रातील एक खट आणि खशेल कुस्ती आज कोंडव्याच्या मैदानावरती संपन्न होते. येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यक्ती व्हावी, याच्यासाठी अट्टास आणि याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. पृथ्वी आणि माऊली कुस्ती करा. कुस्ती थांबू नका, कुस्ती चालती ठेवा. शबास, चला चालू करा कुस्ती, थांबू नका. माऊली आणि पृथ्वी, जेवढा वेळ तुम्ही थांबाल तेवढा वेळ कुस्ती जास्त वेळ चालणार आहे, नोंद घ्या. आज महाराष्ट्रामधली ही टॉपची पोरं. शबास, पटाला लागला होता पृथ्वीराज पाटील, काकेतनं हात घातला. शबास पृथ्वी, तिथंच लांगला बोट गुतवलेली आहेत पृथ्वीराज पाटलांना. बलदंड ताकदीचा माऊली कोकाटे, भारत में कोई भी लड़ो असं म्हणणारा हा माऊली कोकाटे, आणि हम भी किसी से कम नहीं या बहाण्यानं लढणारा हा पृथ्वीराज पाटील. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. कुस्ती करा पैलवान. शबास शबास पृथ्वी, शबास माऊली. ओ, छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता. आणि उद्या म्हणजे आजपासून वाघोलीला सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पृथ्वीराज पाटील हा डबल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्याने उतरलेला आहे, तर माऊली कोकाटे हा महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्याने उतरलेला आहे. आणि आज कोंडव्याच्या मैदानामध्ये काळभैरवनाथ व मुकादमाबाच्या उत्सवानिमित्त दोन्ही पोरं कोंडव्याला उपस्थित झाली. टाळ्या करा पुन्हा एकदा दोघांसाठी. नाहीतर अशा एकदम स्पर्धा चालू आहे आणि कुस्त्या दिल्यात असं होत नाही, पण कुणाचा तरी शब्द पाळावा लागतो. गणेश दांगट वस्ताद असतील, बाळासाहेबजी दांडेकर असतील, यांच्या शब्दाला मान देऊन दोन्ही पोरं या मैदानासाठी आलेली आहेत. नाहीतर कोकाटे वस्ताद, स्पर्धा चालू असताना कोणी कुस्त्याला येत नाही, आपल्याला अनुभव आहे. अनेक मैदानांना आम्ही बघतोय पोरं 1 नंबर 2 नंबरला कॅन्सल केलेत अनेक मैदानांमध्ये, पण आज कोंडव्याला ही पोरं जातीनं हजर झालेली आहेत. कुस्तीवरती प्रेम करणारा गाव कोंडवा गाव आहे. अनेक नामांकित पैलवान ज्या गावानं या जिल्ह्याला दिले, या महाराष्ट्राला दिले, त्या गावचा मैदान आहे कोंडवा बुद्रुकचं मैदान आहे. शबास, कुस्ती करा पैलवान. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. कोणतंच लक्ष्य माणसापेक्षा मोठं नाही, पण लढलाच नाही तर त्यातलं मर्म कळत नसतंय. कुस्ती करा. लढणारी पोरं आहेत ही दोन्ही पण. शबास, पटाला लागला पृथ्वीराज पाटील, तिथं झाकडी लावण्याचा प्रयत्न माऊली कोकाटेचा. काहीतरी घडतंय, पापण्या तेवढ्या मिटवू नका. शबास शबास शबास, आकडी लावण्याचा प्रयत्न. टाळ्या करा की जरा. ओ, आकडीवरती आकडी, समसमान संधी दोघाला आहे आणि कब्जा घेतोय माऊली कोकाटे. एक प्रेक्षणीय लढत चालू झालेली आहे इकडं. याच साठी केला होता टास.
वाटत नाही का की आपल्याही घरामध्ये एखादा असं तयार करावं. सगळं जॉईंट व्हेंचर वारी इकून टाकू नका, सगळंच बँकेत टाकू नका. कधीतरी 5 पैसे आपल्या लेकरालाही खायला घाला आणि अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. कुणी कुणाची धनदौलत बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. त्याला तिथं बसवा भाऊ जरा खाली. कुस्ती करिये पहिलवानजी. शबास शबास माऊली, शबास पृथ्वी, शबास दुहेरी पटाला लागला पृथ्वीराज. तसा पृथ्वीराज पाटील घडला शाहू कुस्ती केंद्राला जालिंदराबा मुंडेंकडं. केदार ठोसर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. पृथ्वीराज पाटील पन्हाळा तालुक्यामध्ये देवठाणी नावाचं गाव आहे तिथला, आणि माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यामधला सराटी गावचा पैलवान आहे. एक भारतीय सेना दलामध्ये सर्व्हिसला आहे, फौजी आहे पृथ्वी पाटील. तर माऊली कोकाटे हा हनुमान आकड्याला सराव करतो. वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा. अशी कुस्ती चाललेली आहे. शाबास. आक्रमक होतोय पृथ्वीराज पाटील. कुस्ती करा पैलवान. एक तगडी कुस्ती चालू झालेली आहे. मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे असा, आणि बाप रे बाप टाळ्या करा की जरा. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतो आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो. तो का म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा चिकडे, त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते. हो, पैलवानी की एवढी सोपी असती तर गल्ली बोळामध्ये सिकंदर झाले असते आणि घरटोघरटी पृथ्वीराज पाटील माऊली कोकाटी जन्माला आले असते. एवढी सोपी आहे का कुस्ती? 12 महिने घरचा कोणता सण आणि पोळी नसते खायला. 12 महिन्याचे सण सगळे तालमीतच साजरे होतात, तेव्हा कुठं असे पैलवान तयार होत असतात. एवढं सोपं नाही. चला पृथ्वी आणि चला माऊली. फार अटीतटीची लढत आहे. शबास. चला पाय उचला, पाय उचला. हो, धन्यवाद. कुस्ती करा माऊली आणि पृथ्वी. महाराष्ट्रातील एक टॉपची कुस्ती आज कोंडवा ग्रामस्थांच्या साक्षीला संपन्न होते. शबास. एकेरी पटा लागला पृथ्वीराज पाटील, तिथंच माऊली कोकाटे, आणि ओ टाळ्या करा की जरा. ओ, आणि माऊली कोकाटे विजयाला. नाथसाहेबांच्या नावानं तमाम कुस्ती शौकीन प्रेक्षक मंडळी, ग्रामस्थक, देणगीदार सर्वांचं मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे मनापासून आभार मानतो. बोलायच्या ओघामध्ये कुणाला काही बोललं गेलं असेल चुकीचं तर दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा काळभैरवनाथाच्या चरणी आणि मुकदम बाबाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला विश्राम देतो आणि आराम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाथसाहेबांच्या नावानं धन्यवाद. मुकदम बाबा की धन्यवाद.